नमो नमः मंडळी. आज आपण जाणार आहोत दोडामार्ग या गावी. ज्या अग्निहोत्रासाठी पळसाच्या समिधा लागतात त्या आम्ही दोडामार्ग या गावावरून आणतो. त्यामुळे आज सकाळी लवकर उठलो, गाईचं दूध काढलं, अग्निहोत्राधिक नित्य कर्म केलं आणि गायींना चारा पाणी सगळं करून आम्ही आता निघालो. साधारण आपल्या घराकडनं 30 किलोमीटर 30-35 किलोमीटरवरती दोडामार्ग हे शहर आहे. आणि त्या शहरात जाताना वाटेमध्ये आपल्याला हे हनुमान मंदिर आम्ही पाहिलं. वाटेत थोडासा आपल्याला ट्रॅफिक मिळालं. सकाळी गायींचं दर्शन, घराकडल्या गायींचं दर्शन झालं आणि त्यानंतर हे वाटेमध्ये या गोमातेंचं दर्शन झालं. त्यांना बाजूला करून आम्ही पुढे निघालो. गोवा महाराष्ट्र ही बॉर्डर आम्ही क्रॉस करून आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला. इथनं आम्ही साधारण 7-8 किलोमीटर गेल्यानंतर ते स्थळ आहे. आपण पोचलेलो आहोत. गाडी पार्क केली आणि तिथनं येत असताना हा पहा, छान सुंदर वातावरणामध्ये मस्तपैकी झऱ्याचं पाणी आपल्याला दिसतं इथे. इथून जरासं अंतर चालल्यानंतर आपल्याला काही पळसाची झाडं दिसली आणि आम्ही आमच्या कामाला लागलो. तर हे एवढं माळरान आहे आणि इथे आम्ही पळसाची नेहमी आपण जास्तशा वेळी आम्ही याच ठिकाणी पळस कापण्यासाठी येत असतो. हे स्थान किंवा हे स्थळ मला माझ्या आजोबांनी दाखवलं आणि त्यामुळे माझ्या लहानपणी मी आजोबांबरोबर यायचोच आणि त्यामुळे मी इथे येतो. साधारण पळसाचा जो देठ आहे तो कधीही समिधा नसते. म्हणजे आमच्या लहानपणी मी आजोबांकडून ऐकलं होतं की सर्दी पळसं रोग नव्हे आणि पळसाचा देठ समिधा नव्हे. हे लहानपणापासून ऐकलं होतं. त्यामुळे हा पळसाचा जो देठ आहे हा समिधेप्रमाणेच दिसतो, पण त्याची समिधा घ्यायची नाही आहे. पळस देठ काढून झाल्यानंतर जी काठी राहते त्याचीच समिधा घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आम्ही सगळे समिधा करायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं आम्ही दोडामार्गावर समिधा काढायला आलो आहे आणि या समिधा गोव्यात फार प्रमाणात मिळत नाहीत. म्हणजे पळसाच्या समिधा ज्या आहेत त्यामुळे आम्हाला जवळपास 30 किलोमीटर लांब येऊन या समिधा काढाव्या लागतात. आमच्या आजोबांनी सांगितलं होतं, दादांनी, की विकतचं काहीही घ्यायचं नाही आणि त्यामुळे आधी कष्ट मग फळं, कष्टाची नाही ते निष्फळ या उक्तीप्रमाणे कष्ट करा आणि अग्निहोत्राला शक्यतो विकत काही घेऊ नका. त्यामुळे विकत समिधा बाजारात मिळतात पण त्या आम्हाला चालत नाही अग्निहोत्राला. त्यामुळे अग्निहोत्रापुरत्या तरी किंवा अग्निहोत्राला जे सामान लागतं ते सगळं आम्ही स्वतः जाऊन घेऊन येतो. आता या समिधा आणायला आम्ही दोडामार्गावर आलो आहेत. अशाच पद्धतीनं काही आता पुढच्या 1-8 दिवसात दर्भ आणण्यासाठी म्हणून आम्ही कर्नाटकमध्ये जाणार आहोत. कारण ते महाराष्ट्र आणि गोव्यात तसे मुबलक प्रमाणात मिळत नाही आणि कर्नाटकातून पूर्वीपासून म्हणजे माझे आजोबा आणत होते तेव्हापासून आम्ही कर्नाटकातून आणतो आहे. एक व्यक्ती आहे आणि ती आम्हाला तिथे दर्भ काढून देते. त्यामुळे स्वतःच्या कष्टाचं जे मिळतं तेच अग्निहोत्राला तुम्ही वापरा असं दादांनी सांगितल्या कारणानं हे सगळं आम्ही करतो. समिधासुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या लागतात. म्हणजे जसं पळस आहे, पिंपळ आहे, औदुंबर आहे, शमी आहे, खैर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समिधा लागतात. आणि ही जी पळसाची जी समिधा आहे ती फक्त दिवसातून पूर्ण अग्निहोत्राला 2च समिधा लागतात, सकाळी 1 आणि संध्याकाळी 1. त्यामुळे फार पळसाच्या समिधा आम्हाला लागत नाहीत. साधारण 700 समिधा वर्षभराला पुरतात. आणि अशा पद्धतीनं पूर्ण हे माळ रान आहे आणि हे आमचे चिरंजीव. इथे बऱ्याच पळसाची झाडं आहेत. त्यामुळे आम्ही श्री एवढा म्हणजे माझ्या होतो तेव्हापासून बरोबर यायचो समिधा काढायला. त्यामुळे काही ठराविक जागा आम्हाला माहिती आहेत की इथे पळसाची झाडं आहेत आणि तिथे जाऊन आम्ही काढतो.
पुन्हा यायच्या वाटेवरती पुन्हा झरा मिळाला. चिरंजीव म्हणाले की मी पिऊ का पाणी? तर म्हटलं झऱ्याचं पाणी उत्तम असतं, तू पिऊन घे. त्यामुळे तो झऱ्याचं पाणी प्यायला. त्याला पाणी प्यायलेलं बघून मलाही वाटलं की प्यावं. थंडगार पाणी होतं. त्यामुळे मीही थोडंसं झऱ्याचं पाणी प्यायलो आणि तिथनं मग आम्ही झऱ्याचं पाणी पिल्यानंतर घरून आम्ही नाश्ता घेऊन आलो होतो. तर अशा पद्धतीनं आता समिधा काढून सगळं पूर्ण झालं आहे आणि आता आम्ही थोडासा घरून नाश्ता, पोळी भाजी, आणि हे माझे सोबती विशाल बापट आणि भास्कर मराठे, आणि हे आमचे चिरंजीव श्री सखा आपटे. तर अशा वातावरणात भाजी पोळी खाण्यात जो आनंद आहे तो घरी बसून सुद्धा नाही. तर आता हे खाणार, नाश्ता करणार आणि पुन्हा घरी जायला निघणार. ते झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. परवाच म्हणजे ह्या 8 दिवसांपूर्वी दोडा मार्गावरतीच एक गोशाळेचं उद्घाटन झालं होतं आणि त्या उद्घाटनाप्रसंगी मला तिथला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं होतं. तर जाता जाता म्हटलं त्या गोशाळेला भेट द्यावी म्हणून गोशाळेकडे गेलो. गायींचं दर्शन घेतलं पुन्हा आणि गोशाळेला व्यवस्थित पाहणी केली. कारण मी ज्यावेळी उद्घाटन प्रसंगी गेलेलो त्यावेळी बराच मोठा पाऊस पडलेला, चिखल झाला होता. बरीच मंडळी उद्घाटन प्रसंगासाठी म्हणून आमंत्रित होती. त्यामुळे मला गोशाळेचं म्हणावं तसं दर्शन घेता आलं नाही. पण आज ज्यावेळी गेलो त्यावेळी गायी बघितल्या, संपूर्ण गोठ्याचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासासाठी तिथनं बाहेर पडलो. तर तिथेच एक टिटवी आम्हाला मिळाली. टिटवीचं जोडपं होतं. त्यांनाही पाहिलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पुन्हा आम्हाला दोडा मार्गाहून घरी पोहोचण्यासाठी जवळपास तास ते सव्वा तास, 1.5 तास लागणार होता. त्यामुळे परतीचा प्रवास व्यवस्थित झाला. संपूर्ण समिधा व्यवस्थित काढल्या गेल्या. घरी आलो. घरी आल्यानंतर या सगळ्या समिधा काढून बाहेर काढल्या. या ज्या समिधा आहेत या केल्यानंतर प्रातःकाळी आणि सायंकाळी अशा 2 वेळेच्या 2 होमांना फक्त 2च समिधा वापरतो. अशा पद्धतीनं दोडा मार्गावर जाऊन आपण आज समिधा घेऊन आलेलो आहोत. आजचा व्लॉग इथेच संपतो आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी येत राहीन. अग्निहोत्राबद्दलची माहिती तुम्हाला देत राहीन असं म्हणतो आणि आजचा विषय इथेच थांबवतो. धन्यवाद.